मिलिंद देवरांचे काँग्रेसवर गंभीर आरोप आहेत। काँग्रेस शिवाजी महाराज बाळासाहेब ठाकरेंना मानत नाही असं आता मिलिंद देवरा म्हणतात। काँग्रेसची भूमिका दलित विरोधी असं देखील देवरा यांचं म्हणणं आहे। काँग्रेसनं लोकसभेतून दलितांमधून केवळ एकच उमेदवार दिला असं म्हणत देवरांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे। छत्रपती शिवाजी महाराज बाळासाहेब ठाकरे यांना अजिबात मानत नाही आणि मी अनेक वेळा सांगितलं आहे की महाविकास आघाडीची जेव्हा स्थापना होत होती तेव्हा मी काँग्रेसला त्या विरोधात सल्ला दिला होता, कारण संधी साधू आघाड्या ते कधी जनतेच्या किंवा कार्यकर्त्यांच्या हिताच्या नसतात आणि आज काँग्रेस आणि उभाटा त्यांनी जनादेशाचा अनादर केल्यामुळे दोघांनाही याचा फटका बसला आहे आणि म्हणून काँग्रेस पार्टीमध्ये महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, कोल्हापूरमध्ये भरपूर नाराजगी आहे। मिलिंद देवरा त्यांचं अख्खं आयुष्य कुटुंबाचं काँग्रेस पक्षात गेलं आणि त्यांनी एका राज्यसभेच्या खासदारकीसाठी टुणकन उडी मारून त्यांनी ज्या एका गटात प्रवेश केला आहे तर त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष हे बोलत नाही आहेत त्यांच्या तोंडून, कुठला तरी एखादा गट त्यांच्याकडनं वदवून घेतोय आणि आम्हाला दलित विरोधी बोलण्याचा अधिकार त्यांना काय, ते ज्या पक्षामध्ये आहेत किंवा ज्या गटामध्ये आहेत तो पक्ष या देशाचं संविधान खतम करण्याच्या मागे लागलेला आहे, डॉक्टर आंबेडकरांना खतम करण्याच्या मागे लागलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।